श्री स्वामी समर्थ. आपलं जीवन आनंदाने ज्याला जगता येतं तो खरा माणूस. आपल्या जगण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असं जगलं पाहिजे. आनंद येणार, पाठोपाठ दुःख, वेदना हे सगळं येणार, कारण त्याशिवाय आनंदाची खरी व्याख्या समजत नाही. संपूर्ण आयुष्यच काय तर एक संपूर्ण दिवससुद्धा आपल्या मनासारखा जात नाही. पण म्हणून आपण जगणं सोडून द्यायचं आहे का? नाही. पण आपण एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगात अडकून राहतो. कुणी एखाद्या शब्दाने दुखावलेलं असतं, तर तेच धरून सारखं त्याच गोष्टीवर आपण बोलत राहतो. या सगळ्या गोष्टीमुळे तेच जीवनभर आठवून उगाळत बसतो आणि समाधानाच्या असंख्य क्षणांना, त्या क्षणापासून आपण अधिकच दूर जात. क्षणभंगूर आयुष्याचं, जिथं माझं काहीही नाही आणि इथेच मला सगळं ठेवून जायचं आहे, हे जेव्हा खऱ्या अर्थाने समजेल आणि ते आपल्या कृतीतनं, आपल्या बोलण्यातून इतरांनाही जाणवेल, तेव्हा आपल्या जीवनाचा सोहळा झाला म्हणून समजा. मातीतून आलो आहे, पण अनेक चुकीचे शब्द आणि चुकीच्या वागण्यातून सर्व मिळवलेलं आपणच मातीमोल करत असतो. हो, आपण स्वतःच. म्हणूनच प्रत्येक शब्द, कृती ही विचारपूर्वक केली पाहिजे. घरातलं भौतिक सुख म्हणजे परमार्थ नाही आहे, कारण ते तुम्ही घेतलेलं नामसुद्धा तुम्हाला कधीही काही मिळवून देत नाही. समाधान मात्र इतकं मिळेल की ओंजळ अपूर्ण पडेल. माणसानं समाधानी कशात आहे त्याचा शोध घेतला पाहिजे, कारण गेलेला क्षण पुन्हा येत नाही. कारण पुढे जात राहणे हा प्रत्यक्ष सृष्टीचाच नियम आहे. मग आपण ते बदलणारे कोण आहोत? आपण मात्र हा असा वागला, तो तसा बोलला, याने माझं मन दुखावलं, अशा गोष्टी करत, ह्याने हे केलं, त्याने ते केलं नाही, ह्यातच जन्मभर अडकून राहत असतो. आणि काय जपायचं आणि काय सोडायचं तेच आपल्याला समजत नाही. हीच आपल्या जीवनाची शोकांतिका आहे. म्हणूनच वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी सोडायला शिका. लहान सहान गोष्टीतला आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे आणि तो जगताही आला पाहिजे. आज जे सोडून द्यायचं आहे ते हृदयाशी कवटाळून बसलो आहोत. मागील पिढ्यात होतं का असे आजार? आणि आज तरुण मुलांनासुद्धा हृदयविकार होताना आपण ऐकतो. लहान सहान गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला साधनेची आवश्यकता आहे. आणि स्वामींची साधना करणं, स्वामींचं स्मरण करणं हे तुमच्या या धगधगत्या आयुष्यामध्ये एक सुखाची किरण आहे, हे लक्षात घ्या. पण आपण खूप शिकलेलो आहोत. आपल्याला कोण शिकवणार? असा प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली आला, त्याला देखील आपण स्ट्रेस देऊन परत पाठवू. इतका स्ट्रेस घेऊन आपण जगतोय, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. द्यायची सवय कधी लागणार आपल्याला? आपण फक्त सगळे इथे गोळा करायला चालू आहोत. सर्व ज्ञान आपल्याला आहे, दुसऱ्याला काय कळते? अशा आविर्भावात जगणंसुद्धा हीच आपल्या पराभवाची पहिली पायरी आहे, हे सगळे विसरतात. इतरांसाठी जरा जगून कधी पाहिलं आहे का? याचा विचार कुणीच करत नाही. साधं पाणी मिळायचं म्हटलं तरी मारामार आणि अन्न तर खूप दूर राहिले. असं जीवन ज्यांच्या वाट्याला आलं आहे त्यांनी काय करायचं? ज्यांनी प्रत्येक पाण्याच्या एक एक थेंबाला देखील तरसलेले आहेत आणि त्यासाठी देखील त्यांना खूप संघर्ष करावं लागतं. मग त्यांच्यासाठी 4 घास अन्न मिळवणं देखील खूप लांबची गोष्ट असते. मग अशा लोकांचा आपण विचार करत नाही आणि आपल्याकडे जे आहे त्याचं आपण दुःख करत राहतो. आणि आपल्याकडे जे आहे त्याचा आपण आनंद न मानता आपल्याकडे काय नाही त्याचे दुःख आपण आयुष्यभर करत राहतो. कधीतरी विचार करा आणि केलात तर समजेल की देवाने किती भरभरून आपल्याला दिले, पण त्याची काडीचीही किंमत आपल्याला नाही आहे. आणि म्हणूनच वेळ आली की त्याची किंमत आपल्याला करून द्यावी लागते. आणि जसं आपलं कर्म असतं तसं प्रारब्ध असतं. आणि स्वामी आपलं कर्म, प्रारब्ध याचा सगळा हिशोब स्वामींकडे आहे. आणि ते नक्कीच त्या हिशोबाचा आलेख स्वामी स्वतः तयार करतात. आणि ज्या काही योजना त्यांनी आपल्या लेकरांसाठी करून ठेवलेल्या आहेत त्याचा हिशोब प्रत्येक वेळी वेळ आली की होतच असतो. कधी पटकन एखाद्या फळ विक्रेत्याला जवळ असलेला उसाचा रस देऊन बघा, कुणाला चहा तर कुणाला काही खायला देऊन बघा. उन्हाळ्याला त्रासलेले आहेत आज, तरी सगळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हातून आपले काम करत आहेत. त्यांना ह्या तुमच्या एका लहानशा मदतीमुळे किती सुख मिळेल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. कारण आपल्याकडे जे आहे त्यातून आपण इतरांना खूप आनंद देऊ शकतो. एखाद्याला केलेली छोटी मदत देखील त्याला परमेश्वर
भेटल्यासारखं त्याच्या मनाला समाधान मिळवून देत असतं. हे गोष्ट सहसा कोणाच्या लक्षातच येत नाही. आपल्याला आनंदी राहण्यासाठी करोडो रुपयांची गरज नसते. आपल्याकडे छोट्याशा गोष्टींमध्ये देखील आपल्याला समाधान मिळतं, छोट्याशा गोष्टींमधून देखील आपल्याला जे समाधान मिळतं ते करोडो रुपये देऊनही कुठे मिळणार नाही. ही गोष्ट सहसा कोणाला लक्षातच येत नाही. आनंद हा देण्यात आहे, घेण्यात नाही आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा ते जीवन समजेल. एक दिवस प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्याला देणं बंद केलं तर काय होईल याचा विचार कोणी केला आहे का? देवासमोर कितीही नारळ वाढवा तरी तो काहीही देणार नाही. त्यामुळे खरा माणूस तोच आहे जो आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे स्वतःजवळील इतरांना देण्यामध्ये आनंद मिळवत असतो आणि जीवनाचा सोहळा साजरा करत असतो. अशा लोकांना परमेश्वर न मागता सुद्धा अनेक गोष्टी बहाल करत असतो. आयुष्याची ही देणगीच आहे आणि ही आयुष्याची देणगी त्याचीच आहे ज्याला आयुष्याचं खरं गणित कळालेलं आहे. अखेरच्या क्षणापर्यंत आयुष्य सन्मानाने जगणं आणि इतरांनाही प्रेरणा देणं आणि इतरांनाही सन्मान देणं. पण आपण हेवे दावे, मत्सर, कोणाला पाण्यात पाहणं, कोणाची निंदा करणं, कोणाचा जळफळाट करणं ह्यातच अडकून पडलेला असतो आणि एकमेकाला पाय खेचणे, एकमेकाला खाली पाडणं, मी ह्याच्यापेक्षा कसा वरचढ आहे, मी ह्याच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे, हे जाणवून देणं, यामध्येच प्रत्येकाचं आयुष्य अडकून पडलेलं असतं. त्यामुळे खरं आयुष्य काय आहे हे प्रत्येकजण इथे विसरत चाललेलं आहे. आपल्या या अखंड आयुष्यामध्ये एखादी अगदी साधी सोपी गोष्टसुद्धा आपल्याला असाध्य होते. मग तेव्हा परमेश्वराचं अस्तित्व किती मोलाचं आहे हे आपल्याला जाणवू लागतं. लहान सहान गोष्टीतल्या आनंदाला पारखं होणं हेच तर खरं दुर्भाग्य आहे. आपल्याला काय मिळालं नाही त्याचंच गाणं आपण गात असतो, पण जे मिळालं आहे त्याची किंमत आपल्याला कधीच नसते. तेही मिळालं नसतं तर काय झालं असतं, आपण काय केलं असतं हा विचारसुद्धा मनाला करवत नाही. कटू आठवणी येत असतात, पण तेच आयुष्य नाही आहे. आठवणी या नेहमी येत असतात, जात असतात. तसं आपलं आयुष्य देखील बदलत असतं, पण तेच तर आपलं आयुष्य नाही आहे. आपलं आयुष्य खरं तर खूप वेगळं आहे. अखंड आयुष्यामध्ये सुखाचं वारं वाहत असतानाच त्याचा आस्वाद घ्या, तेव्हाच दुःखाची झळ पोहोचणार नाही. आणि दुःख सहन करायची क्षमता शेवटी सुखाचेच क्षण देत असतात, नाही का? जीवन जगण्यासाठी आहे तेही आनंदाने. कुणाचे वाईट चिंतून आपल्याला तरी काय मिळणार आहे? कुरबुरी, तक्रारी, निंदा, मत्सर, हेवेदावे, जळफळाट, निंदा करणे, अतिलोभ यातून गुंतून पडणे हे केवळ दुर्भाग्यच म्हटलं पाहिजे, नाही का? ज्याला जीवन जगण्याची कला माहिती झाली तो तर आनंदाने जगेल आणि इतरांनाही आनंद द्यायचा प्रयत्न करेल. मनुष्य जन्म मिळणे कठीण आहे आणि तो सार्थकी लावणे त्याहूनही कठीण आहे. आणि याला जे कळलं तो निश्चितच स्वामींच्या हृदयाजवळ नक्कीच पोचलेला असेल आणि स्वामींचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी असेल, हे लक्षात